नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। मी आपलं स्वागत करतोय अहमदाबादमधून गुजरात। तर आपण समोर बघताय सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि इथून आपली एक नवीन फ्लाइट जर्नी होणार आहे। आज आपण प्रवास करणार आहोत। थंबनेल टायटलवरून आपल्याला समजलंच असेल की आज आपला प्रवास होणार आहे अहमदाबाद ते मुंबई। समोर एअरपोर्टचं जे डिपार्चर आणि अरायवल गेट्स आहेत। आता जायचं आहे आपल्याला। आत्ता वाजले 12:30। आपला जो फ्लाईटचा टायमिंग आहे तो 3:15चा आहे। आणि ही फ्लाईट जर्नी आहे ना, मागच्या ज्या फ्लाईट जर्नी झाल्यात आपल्या त्यापेक्षा थोडीशी वेगळी असणार आहे। थोडासा वेगळा एक्सपिरियन्स आला आहे मला या फ्लाईट जर्नीमध्ये बुक करताना। काय प्रॉब्लेम झाले, काय इश्यू झाले, काय स्कॅम झाला ॲक्च्युली, हे सगळं मी आपल्याला सांगणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा जाऊयात, आता एंट्री करूयात, बोर्डिंग पास घेऊयात आणि मग मी आपल्याला भेटतो। डिपार्चर गेट बघताय अहमदाबादचं, क्लासिक एअरपोर्ट वाटते मला। आता समोरची जी एंट्री ना ती आहे DJ यात्रासाठी। मी पण रजिस्टर केलं आहे, तर चला जाऊयात आतमध्ये। आणि या साईडला आपण नॉर्मल असेल तर आपल्याला इकडे लाईन लावावी लागते। DJ यात्राचा फायदा लाईन लावावं लागत नाही। DJ यात्रामध्ये सगळ्यात फायदा 1 सेकंदसुद्धा लागला नाही, फक्त आलो, आपलं फेस दाखवला, आपणे आप दरवाजा उघडला। या साईडला आपण बघताय बाकी लोक लाईनीत उभे आहेत। आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं ID कार्ड वगैरे दाखवावं लागत नाही DJ यात्रामध्ये, कारण ऑलरेडी रजिस्टर असतं सगळं, आधार कार्ड सोबत। या साईडला आता बॅगेज काउंटर्स आहेत। आपण बघता आकाश एअर, स्टार एअर, खूप सारे एअरलाईन्स आहेत, त्याचे बॅगेज काउंटर या साईडला आहेत। आतमध्ये आल्याला आपल्याला खूप सारे काउंटर्स दिसतील। आपण बघताय इंडिगो, त्यानंतर एअर इंडिया, इकडे या साईडला स्टार एअर। आत्ताच आपण प्रवास केला होता स्टार एअरने, आणि त्यासमोर एअर आकाशा। तर आपली आजची फ्लाईट असणार आहे एअर आकाशामधूनच। तर चला विचारूयात पहिल्यांदा बोर्डिंग पास। एअर आकाशा राईट? एक्सक्यूज मी, आय नीड अ बोर्डिंग पास। काउंटरला एक लेडी होती, तिला विचारलं की बोर्डिंग पास पाहिजे म्हणून, तर ती बोलली की 10-15 मिनटं वेट करावं लागेल। आलो इकडे या साईडला, त्यासमोर आपण बघता इकडं डिजिटल स्क्रीन, इथं आपल्याला फ्लाईट डिटेल्स दिले आहेत। भोपाळ, मुंबई, गोवा, दिल्ली, रायपूर, पुणे, चेन्नई, वाराणसी, भरपूर साऱ्या फ्लाईट्स आहेत जाण्यासाठी रेडी आहेत, आणि टायमिंग्स पण दिलेला आहे। तर फायनली काउंटर बघताय आपला, काउंटर नंबर 2 आकाश एअर। स्टाफ आला आहे, स्टाफ मेंबर आले, आणि इथे काही पॅसेंजर्स आहेत आणि समोर 2 पॅसेंजर्स आहेत। 2.5 तास बाकी आहेत, अजून 2.5 तास। फायनली बोर्डिंग पास मिळाला आहे आपल्याला, बघताय। आता या बोर्डिंग पास मागची कहाणी आणि जो स्कॅम झाला आहे तो मी आपल्यासोबत शेअर करतो, फक्त मला सिक्युरिटी चेक इन करू द्यात। तर सिक्युरिटी चेक इन झालं आपलं, आणि सिक्युरिटी चेक इन करून आता आलो आतमध्ये। या साईडला समोर बघताय, या साईडला कुठेतरी लाऊंज आहे, आणि इकडेच बोर्डिंग वगैरे आहे। इथं समोर आपण डिजिटल बोर्ड बघताय, उदयपूरला जाणारी फ्लाईट शेड्यूल्ड आहे आता। या साईडला पण 10 नंबर गेट आहे, हे 9 नंबर गेट आहे। आता बघू लाऊंज ॲक्सेस होतो का नाही। माझ्याकडे 2 कार्ड आहेत, एक आपलं ICICIचं आहे, एक SBIचं आहे। मागच्या वेळेस एअरपोर्टला आपण बँगलोर एअरपोर्टला गेलो त्यावेळेस दोन्ही पण नव्हते चालले, आणि एकदा गोवा एअरपोर्टला चाललो होतं SBIचं। तर बघू आता कुठल्या लाऊंज आहे त्याच्यावर समजेल आपल्याला। जाऊ, लाऊंज जे ॲक्सेस होतं की नाही हे पण दाखवतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्यासोबत झालेला स्कॅम। आता स्कॅम काय सगळ्यात पहिल्यांदा सांगतो। मी तिकीट बुक करायचा प्रयत्न करत होतो एका नामांकित वेबसाईटवरून, जी वेबसाईट अशी आहे की खूप साऱ्या ज्या तिकीट बुकिंग वेबसाईट्स आहेत त्यांना एकत्रित करते, आणि ज्याचं सगळ्यात कमी फेअर आहे ते दाखवते। तर मी चूज केलं मॅजिक फेअर। मॅजिक फेअर जर आपण गुगलवर सर्च केलं तर एक ऑनलाईन एअर बुकिंग कंपनी आहे, थर्ड पार्टी। तर तिथं बुक केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन येत नाही आपण सीट बुकिंगचा, स्टार्टिंगला ज्यावेळेस आपण बुक करता त्यावेळेस। आणि मी तर डिजिटल कंटेंट क्रिएटर आहे, मला तर विंडो सीट पाहिजे व्हिडिओ बनवण्यासाठी, म्हणून मी प्रयत्न करतो, पण ते काय झालं नाही। मग मी एकदा बुक केलं, त्याच्यानंतर मी कॉन्टॅक्ट केलं मॅजिक फेअरला। तर मॅजिक फेअरकडून मला सांगण्यात आलं की तुम्हाला आत्ता काही करता येणार नाही, 1 दिवस आधी तुम्हाला कॉल करावा लागेल, एक दिवस आधी तुम्हाला वेब चेक इन करावं लागेल, आणि त्यानंतर तुम्ही ते तिकीट बुक करू शकता, जी पण एअरलाईन्स असेल तीच येतात। मग आता मी आज फ्लाय करतो आहे, आपला ॲक्च्युली सेकंड टाईम आपला फ्लाय करायचा एअर आकाशासोबत। तर एअर आकाशामध्ये जाऊन मी वेब चेक इन करण्याचा प्रयत्न केला। वेब चेक इन करताना मी ज्यावेळेस PNR टाकला, त्यावेळेस PNR टाकल्यानंतर नाव समोर आलं, त्यानंतर मी शॉकच झालो। माझं नाव नव्हतं, तर दुसरी कुठली तरी एक लेडी पॅसेंजर होती, तिचं नाव होतं। तर मग मी कॉल केला आपल्या एअर आकाशाला कॉल केल्यानंतर कस्टमर केअरवाल्यांनी सांगितलं की तुमचं ग्रुप बुकिंग झालेलं आहे, तुम्ही थर्ड पार्टी ॲपवरून बुक केलं आहे, वेबसाईटवरून बुक केलं आहे, त्याच्यामुळे तुमचं तिथून त्यांनी ग्रुप बुकिंग केलं आहे। आणि आपल्याला न कळता, काही गोष्टीची कल्पना न देता
मॅजिक फेअरनी अशी गोष्ट केली. त्याच्यामध्ये 3 ते 4 जणं होते ऑलरेडी माझ्या व्यतिरिक्त, असं ग्रुप बुकिंग झालं होतं आणि त्यांची सगळ्यांची नावं डिटेल्स माझ्यापर्यंत आली. मग एक सिक्युरिटी ब्रीचच म्हणावं लागेल, प्रायव्हसी ब्रीचच म्हणावं लागेल हे या थर्ड पार्टी ॲप म्हणजे मॅजिक फेअरनी केलेलं आहे. अतिशय हलगर्जीपणा दाखवलेला आहे मॅजिक फेअरने. मी तर आपल्याला रेकमेंड करेल की जेव्हा पण आपण एअर तिकीट बुक करताय तर मॅजिक फेअरने करू नका. आणि त्याहूनही मोठा कळस सांगायचं म्हणजे आता ही जी चुकी झाली मॅजिक फेअरची झाली. त्यांनी ग्रुप बुकिंग केलं होतं, ग्रुप PNR केला होता. एका PNRमध्ये 5-6 जणांचं बुकिंग केलं होतं. आता ती फॅमिली एकत्रित आहे की नाही हे मला माहीत नाही, पण माझं तर त्याच्यामध्ये मला त्या PNRमध्ये भरडलं गेलं तर ते ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग मी ह्या गोष्टीची मला कल्पना नव्हती. मी वेब चेक इन पुन्हा एकदा ट्राय करण्याचा प्रयत्न केला आणि वेब चेक इनमध्ये सीट बुक करण्याचा प्रयत्न केला एअर आकाशाच्या वेब चेक इन वेबसाईटवर. त्यावेळेस काय झालं, माझं वेब चेक इन करताना मी सीट बुक करू शकलो आणि विंडो सीट बुक केली. 190 रुपये माझे कट झाले. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मला बोर्डिंग पास आला का, त्या बोर्डिंग पासमध्ये माझं जे ग्रुप PNRमध्ये जे बुकिंग होतं का तेच दाखवलं आहे. आणि त्यानंतर मी एअर आकाशाला कॉल केला तर ते म्हणले नाही, या सीटसाठी पण आपल्याला 190 रुपये द्यावे लागतील. मी म्हणलं मी जर बुकच केलं नसतं, मी जर बाय डिफॉल्ट तसंच ठेवलं असतं तर मला पैसे भरावेच लागले नसते. मग ती कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह मला बोलली की मी कॉल होल्डवर ठेवते, 2 मिनिटांनी कॉल करते. अर्धा तास मी कॉल वेटिंगवर ठेवला होता पण कॉल आला नाही आणि त्यांच्याकडून कॉल डिस्कनेक्ट झाला. तर एअर आकाशाची पण ही सर्वात महत्त्वाची चुकी आहे की त्यांना कस्टमर हँडलिंग जमत नाही. हे त्यांचे जर वरिष्ठ अधिकारी बघत असतील एअर आकाशाचं, त्यांनी ही गोष्ट नमूद करावी, यावर लक्ष घालावं जेणेकरून इतर प्रवाशांना असा त्रास सहन करावा लागणार नाही. आता माझी तर 3 नंबरची सीट आहे, आपल्याला काय विंडो सीट आता भेटणार नाही. ठीक आहे, आता हा एक प्रवासाचा भागच समजावा लागेल, दुसरं काय म्हणू शकतो आपण. चला आता जाऊयात. लाऊंज आहे, लाऊंज बघूयात लाऊंज ॲक्सेस होतो का नाही. समोर आपण बघताय लाऊंजसाठी या साईडला जावं लागेल. इकडे एक हॉटेल आहे, कॅफे म्हणू शकता आपण. इकडे वॉशरूम वगैरे आहेत, हे सगळे काउंटर्स आहेत. 8 नंबर 9 नंबर. तर आपला किती नंबरचा काउंटर आहे? गेट नंबर 10. इथंच यावं लागेल आपल्याला. गेट नंबर 10 बघताय, हाच काउंटर आहे. या साईडला पण वेटिंग एरिया आपण पाहताय. खूप सारे ब्रँड्स इथं आहेत. शॉपिंग वगैरे करायचे असेल तर idli.com वगैरे आहे, खाण्यापिण्यासाठी आपल्याला खायचं असेल तर. आता बघू कुठला लाऊंज आहे. लाऊंजवरून समजाल आपल्याला. एनकॉम जर असेल तर 100% चालेल आपलं SBIचं कार्ड. दुसरं असेल तर सांगू शकत नाही. गुजराती कलाकृती दाखवण्यात आली इकडे आल्यावर. आपण बघताय दांडिया वगैरे त्याचं चित्रीकरण केलेलं आहे. या साईडला खूप सारे आउटलेट्स बघायला मिळतात आहे आपल्याला. इकडे वेटिंग एरिया बघा फुल झालं आहे एकदम. इकडं फूड कोर्ट आहे, KFC वगैरे दिसतं आहे आतमध्ये. इकडे वाव मोमोज वगैरे आहे, idli.com आहे, KFC वगैरे आहे. तर चला इकडे एक छोटंसं कॅफे आपण बघताय. फायनली लाऊंजपाशी आलो आहे. त्या साईडला लाईन बघा आपण. आतमध्ये तर बाजारच भरला आहे असं दिसतंय. आता लोकांना माहीत झालं ना, खूप सारे जण क्रेडिट कार्ड यूज करतात आणि खूप सारे क्रेडिट कार्डवर ऑफर आहे. पण आता माझं क्रेडिट कार्ड मला चेंज करायची वेळ आली असं दिसतं. बघू आता लास्ट टाईम ट्राय करणार, आता क्रेडिट कार्ड चेंजेस करावं लागेल. कॅन यू चेक दिस? क्रेडिट कार्ड चेंज करायला लागणार आहे. दोन्ही पण कार्ड चालले नाही यावेळेस पण. आणि कार्ड नाही चालत म्हणलं आता शेवटी पर्याय उरला KFCचा, कारण की भूक लागली होती. तर मिल घेतले मी. आपण इकडे बघताय KFC बर्गर तंदुरी झिंगर मिल. ह्याची प्राईस आहे 620 रुपये. माहिती आहे खूप जास्त आहे, पण काय करणार आता. तर या मंडळी दुपारचं जेवण करायला. आता जेवण आजचं हेच आहे, बर्गर फ्राईज आणि स्प्राईट. संपवतो आता हे सगळं आणि मग भेटूयात. मंडळी बर्गर वगैरे खाऊन झाला आहे आणि समोर आपण फ्लाईट बघताय. आता वरती आलो आहे मी. इंडिगोची फ्लाईट ही पुण्याला जाण्यासाठी सज्ज आहे. या साईडला चार्जिंग प्लग्स वगैरे आहेत, तर आपण चार्जिंग करू शकता. चार्जर लावला आहे खरा, पण चार्जिंग प्लग एकही काम करत नाही इथलं. आता समोरचं जे चार्जिंग सॉकेट होतं ते चालत नव्हतं, म्हणून इकडं आलो. या साईडला हे वर्क करतं आहे. फायनली गेट नंबर 10 पाशी आलो आपण. समोर बघताय गेट नंबर 10. इथूनच आपली बोर्डिंग होणार आहे आता एअर आकाशासाठी. बॅक टू आमची मुंबई. बोर्डिंग टाईम होता 2 वाजून 40 मिनिटांनी. आता वाजले 3 आणि आता अनाऊन्स केलं आहे बोर्डिंगसाठी. आणि बघा पब्लिक बघा. तसं पण पुढं जाऊन काय फायदा नाही, आपली सीट काय विंडो नाही, त्यामुळे शेवटच जायचं. आधीच्या 2 पॅसेंजरना बसू द्यावं लागेल, मग 3ऱ्या नंबरची सीट आपल्याला भेटेल. मग नाहीतर आतमध्ये जाणार उठा बसा नको येते. आता जाऊ द्या, सगळ्यांना पुढं जाऊ द्या. इट्स टाइम फॉर बोर्डिंग. चला आता फायनली आपल्या सीटवर बसलो येऊन. सीट मला वाटलं मध्ये की काय, पण एकदम लास्टची सीट आहे. आपण बघता इथं विंडो सीट काय भेटलेली नाही आपल्याला. एकदम शेवटची सीट मधली.
ही विंडो 3x3चं अरेंजमेंट आहे. ऑलमोस्ट सगळे पॅसेंजर आले, थोडेफार राहिले दादा. याच्या आधी आपण प्रवास केला होता पुणे ते बँगलोर, त्यावेळेस पण एअर आकाशामध्येच प्रवास केला होता. एअर आकाशाची मला सीटिंग चांगली वाटते. ट्रे वगैरे आपण बघताय फर्म एकदम. AC वेंट्स वगैरे आणि लाईट वगैरे, रीडिंग लाईट वगैरे सेमच आहे. आणि सेफ्टी इन्स्ट्रक्शन कार्ड पण इथे दिलेलं आहे त्यांनी. माझा बोर्डिंग पास मी इथंच ठेवला आहे. लगेज बघताय सगळ्यांनी इथे ठेवलेत. बोईंग 737 खूप मोठं विमान आहे, त्याच्यामुळे ना फुल व्हायला खूप वेळ लागतो. जवळ 10 ते 15 मिनटं झाले. 3:52 झालेत आणि फ्लाईट आपली डिपार्चरसाठी रेडी आहे. आपण पाहताय रनवेवर चालली आहे फ्लाईटचं स्पीड. स्पीड बघा तुम्ही फक्त, जाग्यावर 100. फ्लाईटचा टेकऑफ झालेला आहे आणि 500 किलोमीटर आपलं जवळपास अंतर आहे अहमदाबाद ते मुंबई. आणि जे मी तिकीट काढलं होतं, आपल्याला जे काय होतं ते ऑलरेडी सांगितले काय प्रकार घडला माझ्यासोबत. 2900 रुपये लागले तिकीटाला. इकॉनॉमिक क्लास जरी असलं ना तरी ही सीट पुशबॅक होते, आपण पाहू शकता, आणि बऱ्यापैकी होते. तर सगळ्यात महत्त्वाचं, एअर हॉस्टेससोबत बोललो की ही समोरची जी सीट आहे ना ही एम्प्टी आहे. तर रिक्वेस्ट केली तर ते बोलले बस. त्यांनी फक्त एकच सांगितलं की कॅप्टन ज्यावेळेस अनाऊन्स करतील की आपण सीट बेल्ट काढू शकता त्यावेळेस तुम्ही जाऊन तिथे बसू शकता, तोपर्यंत इथंच बस. आणि म्हणतात ना जे होतं चांगल्यासाठीच होतं. तर मला वाटलं की सीट गेली आता आपली, पण नशिबाने या सीटमध्ये बघा कोणीच बसलं नाही. 2 सीट तशाच आहे आणि ही विंडो सीट भेटली आपल्याला. फक्त माझी एक आहे ना एअर आकाशासोबत एकच कंप्लेंट आहे, यांच्या आहेत ना या विंडो आहेत ना खूप घाण आहेत. म्हणजे अजिबात विजिबिलिटी नाही आहे याच्यात. खूप मेहनत करावी लागते बाहेरचा व्हिडिओ दाखवण्यासाठी. फ्लाईटने पण आपल्या आता जबरदस्त स्पीड असा गेन केला आहे. 700च्या जवळपास चालली आहे आता. बघताय काही क्षणातच आपण 700 क्रॉस करू. आता फ्लाईट आपली कुठे पोहोचली आहे हे मी आपल्याला दाखवतो. फ्लाईटने टेक ऑफ करून आपण बघताय 4:05 झालेत. म्हणजे 10 मिनटापूर्वी फ्लाईटने टेक ऑफ केला होता आणि आपण पोहोचलो इथे खंबात म्हणून शहर आहे. जवळजवळ अहमदाबादपासून मला वाटतं हे 100-150 किलोमीटर लांब असेल. वडोदराच्या शेजारीच आहे. आता गंमत बघा, आपण मॅपमध्ये आहे ना समुद्रावरून चाललो आहे. खाली जर बघितलं ना कोरडी जमीन दिसते. एनिवेज मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. इन्स्टा ID आहे पुणेरी.हमसफर. ॲक्च्युली मी आपल्याला जे समुद्र म्हणत होतो ना, समुद्र नसून आपण खाडी आपण पाहत आहे. जर नीट जर खाली बघितलं ना तर आपल्याला दिसते ती, कारण की एवढ्या उंचावून आपण हे बघतोय त्यामुळे ते छोटं दिसते, पण एक्झॅक्टली ती खाडी आहे. मंडळी स्पीड बघा आपल्या प्लेनचा 784, 785, कधीही 800पर्यंत जाऊ शकतो. एलिव्हेशन पण बघा 8,500 मीटरच्या वर झालं आहे, म्हणजे जवळजवळ 35,000 फूट. आता सगळ्यात महत्त्वाचं प्लेनचं टॉयलेट कसं आहे. प्लेनचं टॉयलेट बघताय आपण, छोटंसं इथं वॉश बेसिन आहे. इथं या साईडला आपल्याला मिरर आहे बघताय. इकडं आपला कॉमोड वेस्टर्न स्टाईल फ्लश वगैरे आहे. छोटं जरी असलं तरी कॉम्पॅक्ट आहे, आरामात बसू शकता आपण. तर चला, दरवेळेस आपल्या कमेंट येतात की आपण वॉशरूम नाही दाखवते, यावेळेस बघा वॉशरूम आहे दोन्ही साईडला आहे, दोन्ही साईडला. आणि खऱ्या अर्थाने आत्ता आपल्याला समुद्र लागला आहे. आपण बघताय खालच्या साईडला, इकडे या साईडला पूर्ण जमीन आहे आणि इकडं हा पूर्ण समुद्र. या साईडला बघताय आपण, तर पूर्ण खोल समुद्राच्या साईडला आपण चाललो आहे. इकडे शेजारीच सुरत आहे, इकडे बघताय. मला वाटतं आता आज सरळ आपली फ्लाईट अशी येईल दमनपर्यंत, त्याच्यानंतर मग विरार, वसई, मुंबई.
4:26 झालेत मंडळी आणि आपला संपूर्ण प्रवास आहे ना म्हणजे 90% प्रवास हा समुद्रावरूनच झालेला आहे. आणि आता बघता आपण मुंबईच्या किती जवळ आलो आहे आणि कॅप्टनने आत्ताच अनाऊन्समेंट केली आहे की काही क्षणात आपली आता लँडिंग होणार आहे. डिपेंडिंग की एअर ट्रॅफिक कसं आहे मुंबईमध्ये, कारण मुंबई माहिती आहे सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट आहे भारतातलं, जे सिंगल रनवेवालं. मुंबई के छत्रपति शिवाजी महाराज अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे के टर्मिनल 1 पर आपका स्वागत है। हमें ये सूचित करते हुए प्रसन्नता है कि हम निर्धारित समय से पहले पहुंच चुके हैं। बाहर का तापमान 28 डिग्री सेल्सियस है। कुर्सी की पेटी के संकेत रहने तक कृपया अपने स्थान पर बैठे रहिए। अब आप मोबाइल फोन का इस्तेमाल कर सकते हैं। सामान का सावधानी से खोलें और विमान से उतरते समय अपना सारा सामान साथ ले जाएं। चला फ्लाईट डिबोर्ड केली आपण आत्ताच एअर आकाशा आणि या बसमध्ये आलो आहे. आता ही बस आपल्याला टर्मिनलपाशी सोडेल जिथे एक्झिट पॉईंट आहे तिथे. 5:17 झालेत, एअरपोर्टच्या बाहेर आलो आहे. मुंबईमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मंडळी, आमची मुंबई. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. अहमदाबाद ते मुंबई आकाशा एअरमध्ये बोईंग 737 या एअरक्राफ्टमध्ये आज आपण प्रवास केला. आलेले अनुभव मी आपल्यासोबत शेअर केले. तिकीट बुकिंगचा अनुभव कसा होता, त्याच्यानंतर प्रवासाचा अनुभव कसा होता, त्याच्यानंतर आपण एअरपोर्टवर लाऊंज ॲक्सेस झालं का नाही, त्यानंतर आपण काय खाल्लं, ह्या सर्व गोष्टी मी आपल्याला या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. तसेच तिकीटची प्राईस वगैरे सर्व डिटेल माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओ कशाही प्रकारे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. पण हां, इंस्टाग्राम आयडीला फॉलो करायला विसरू नका. इन्स्टा आयडी आहे puneri.humsafar. चला भेटूयात. जय महाराष्ट्र. आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट राहिलीच सांगायची, ती म्हणजे आपल्याला 42 मिनटं लागले मुंबईपर्यंत यायला. पण एअर ट्रॅफिक आपल्याला माहितीच आहे मुंबईची कशी असते, त्याच्यामुळे 20 ते 25 मिनटं एक्स्ट्रा गेले, 20 मिनटं एक्स्ट्रा गेले. राऊंड मारले मुंबईच्या भोवती विमानाने आपल्या.